नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बिंग लॉयर। तर आपण देखील MHCET लॉ करिताचा फॉर्म भरलेला आहे, परंतु आपल्याला आपलं एक्झामिनेशन सेंटर माहीत नाही आहे, आपले एक्झाम कधी होणार आहे याची काही कल्पना नाही आहे। शासनाने तर 3 मे आणि 4 मे अशा 2 तारखा आपल्याला दिलेल्या आहेत। यापैकी कोणत्या तारखेला आपल्याला कुठे जायचं याची काहीच कल्पना नाही आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला MHCETचे जे एक्झाम आहे, एक्झामिनेशन सेंटर म्हणा, एक्झामिनेशनची डेट म्हणा, एक्झामिनेशन जी आहे ती कशा पद्धतीने असणार याची संपूर्ण डिटेल माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर सर्वप्रथम शासनाने 3 आणि 4 मे 2025 अशी MHCET लॉ करिताची डेट जी आहे ती निश्चित केली होती, परंतु तातडीने 28 एप्रिल रोजी ही तारीख बदलून 2 मे आणि 3 मे 2025 अशी करण्यात आलेली आहे। आणि तातडीने आपले हॉल तिकीट जे आहे ते देखील जारी करण्यात आलेले आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर चला पाहूया आपण आपले हॉल तिकीट जे आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे। तर चला पाहूया। तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला गुगल सर्च करायचं आहे। गुगल सर्च करत असताना आपल्याला फक्त तिथं MHCET लॉ हॉल तिकीट 2025 असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल। हा इंटरफेसमध्ये आपल्याला ही जी पहिली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। होम स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल या नावाने येईल, त्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल। त्यावर आपल्याला उजव्या बाजूला बघून CET एक्झामिनेशन स्क्रोल डाऊन करून CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2025-26 यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन वेबसाईट ओपन होऊन लॉगिनच्या पेजवर आपल्याला रिडायरेक्ट होऊन जाईल। लॉगिनच्या पेजवर झाल्यानंतर आपण MHCET लॉ 2025 ची जी ऑनलाईन फॉर्म भरत होतो तो भरत असताना आपण दिलेला ईमेल ID आणि त्याचा आपण पासवर्ड तो इथे ठेवायचा आहे, टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला साइन इन म्हणायचं आहे। साइन इन म्हणल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल। त्यावर आपल्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड असं आपल्याला लिहून दिसेल। त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल। यानंतर आपल्याला आपलं तर MHCET लॉ या 3 इयर्स LLB यावर आपण क्लिक करून आपलं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता। यावर आपण क्लिक करून आपलं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं एक्झामिनेशन सेंटर आणि आपली तारीख जी आहे ती कधी आहे, 2 मे आहे की 3 मे आहे, 2 मे आहे, 2 मे आहे की 3 मे आहे याची संपूर्ण डिटेल आपल्याला आपल्या हॉल तिकीटवर मिळून जाईल। तर अशा पद्धतीने आपण आपलं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करून वापरू शकता। त्यानंतर आपण MHCET लॉ करिताचे आपण जर ह्याच्या अगोदर कधीही MHCET ची जी आहे ती एक्झामिनेशन दिली नसेल तर आपल्याला मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला MHCET ची क्वेश्चन पेपर जे आहे ते कशा पद्धतीचे असतात याची संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्याला हॉल तिकीट काढण्याबाबतीत कोणताही प्रश्न असेल तर प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते नक्की देईन। धन्यवाद।